हे गाईज, गुड आफ्टरनून. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण आलो होतो दूधसागर वॉटरफॉल. आता इकडनं आम्ही निघालोय. आता आम्ही चाललोय बटरफ्लाय बीचला. इकडनं जवळजवळ 60 किलोमीटर आहे बटरफ्लाय बीच. तिकडेच चाललोय आता आपण. तर बघू, रस्त्यात काय दिसलं तर दाखवतो तुम्हाला. ते मला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट्स करून सांगा. तर आपल्याला जवळजवळ 2 तास तरी लागतीलच इकडनं बटरफ्लाय बीचला जायला. जवळ 60 किलोमीटर असल्यामुळे 2 तास तरी पकडूनच चला. इकडे रोड तर चांगले आहेत, त्यामुळे आपला थकावट जाणवत नाही, म्हणजे थकवा जाणवत नाही आपल्याला गाडी चालवताना. त्यामुळे रायडिंगला मजा येते. आणि आता मी सकाळीच 2-3 तास चालवत ड्राईव्ह करून आलो. 90 किलोमीटर होतं हॉटेलपासून इथपर्यंत, दूधसागरपर्यंत. तरी काय थकवा असा जाणवला नाही. आणि थकवा सगळा जो आलेला तो पोहायला गेलो तिकडे. मस्त पोहलो, पाणी चिल्ड होतं, त्यामुळे ऊन पण लागत नव्हतं. फुल मजा आली. पूर्ण झरण्यापर्यंत जाऊन आलो. तो धबधबा जिकडे चालू होता तिथपर्यंत जाऊन आलो पाण्यामध्ये. मजा आली. तुम्ही पण या, कधी आले तिकडे की या, एन्जॉय करा. पण कॉस्टली पण तेवढंच पडतं. 560 रुपये तर ड्रायव्हर घेतो, प्लस त्यांचे रजिस्ट्रेशन फी, फॉरेस्ट फी असं धरून जवळजवळ 922 रुपये पर हेड पडतं. त्यामुळे तुम्हाला लाईफ जॅकेट आणि जीप बस एवढंच येतं. आणि तिथे पाणी बिणी अलाउड नाही, त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आधीच पाण्याच्या बाटल्या सगळंच एकत्र घ्या. तिकडे खायला बिला अलाउड नाही आहे, फक्त पाणी अलाउड आहे. ते पण तिकडनं बाटल्या जाताना घेऊन जा. तुम्हाला जिथं मेन तिकडनं आपण टॅक्सी पकडतो तिथंच तुम्हाला त्या पाण्याच्या बाटल्या अवेलेबल आहेत. कारण का वरती काहीच एक पण शॉप नाही, काहीच नाही. आणि आपल्याला इकडनं जायला 40 मिनटं लागले तिथपर्यंत. इकडे आपल्याला 1.5 तास ड्रायव्हर सांगतो, 1.5 तासामध्ये तुम्हाला रिटर्न यायचं असतं गाडीपर्यंत. मग इकडनं परत रिटर्न ते आपल्याला बरोबर आपण जिकडनं जीप पकडतो तिथे ते सोडतं आपल्याला. एक्सपिरियन्स चांगला होता तिकडचा. फर्स्ट टाईम आलो, बोललो जाऊ आता. एवढं आलोय आता जाऊच बोललो तिथपर्यंत. तुम्ही पण नक्की जा. थोडं लवकर या, मी थोडं लेट झालं मला, त्यामुळे आता मला पुढचं स्पॉटला जायला पण लेट होणार. म्हणजे बटरफ्लाय बीचला आता जिकडे चाललो आहे तिकडे पण जायला मला तर लेट होणार आहे. याच कारणामुळे थोडं लवकर या. तर काय आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे. इकडे काय पेट्रोल पण स्वस्त आहे, त्यामुळे काय वाटत नाही ड्राईव्ह करायला. आणि किती पण किलोमीटर असलं तरी काय वाटत नाही. आणि काय इथं 10 रुपयाने पेट्रोल स्वस्त आहे महाराष्ट्रापेक्षा. मी तुम्हाला आता दाखवतो. रोड पण बघा, तुम्ही रोड बघा किती सुंदर आहे. आणि दोन्ही साईडला झाडी असल्यामुळे ना ऊन पण लागत नाही एवढं. आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे. पुढे जाऊ आपण मेन रोडला भेटू. मेन रोडला भेटलं की आपल्याला गोकर्णा साईडलाच जायचं आहे, सरळ. तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा जरा. तशी मी इम्प्रूव्हमेंट करेलच माझ्या व्हिडिओमध्ये.
गोरखा खतरनाक मॉडिफिकेशन केलं. ऑलमोस्ट 13 किलोमीटर आहे आपलं. गोकर्ण कारवार. गोकर्ण 90 किलोमीटर आहे फक्त. जायचं का मग? बटरफ्लाय बीच ला चाललो आता. रोड बघू शकता कसा आहे, इंटरनॅशनल. लय बेकार आहे रोड, लय बेकार आहे रोड.
म्हणून तो तिकडनं रस्ता दाखवत होता वाटतं. हा अरे बीच पर्यंत गाडी जाते डायरेक्ट. तो आता जॉईंट होईल बघ तिकडे पुढनं. यांनी ह्याच्यामुळेच लागला, आता यांची कमाई आहे ना. चायला गाडी नाही जात. नोट बघितली नाही ना त्यांनी, ती नाही का वॉशिंग पावडर निर्मा. हा गोकर्ण बघितलं की 90 किलोमीटरच होता. दोन किलो तो रोड डायरेक्ट इकडे आलो असतो आपण. इथे नाही, इकडनंच जाऊ आता, इकडनंच जाऊ. एवढं पे आणि पार्क केलं आपण. त्याच्यावर लिहिलंय, त्याच्यावर पार्किंग. हा सेच बोलत होता वाटतं, 2 किलोमीटर चालत जायला लागतो. सातशे मीटर आलो आता बीचवर. जुडिओ जुडिओ जुडिओ
गुलाबी साड्या यायच्या गावात. लय मजा आली. बस एवढंच. बीचवर जायला रस्ता कुठं नाही. इकडनं जा. हा, ठेव. चल. कशाला? मला नाही माहिती. वरतून वरतून. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.